भारत सरकारचे अतिरिक्त सचिव. अतिरिक्त सचिव बहुतेकदा एस. भारत सरकार किंवा केंद्रीय अतिरिक्त सचिव किंवा भारत सरकारचे अतिरिक्त सचिव म्हणून संक्षिप्त. हे भारत सरकारच्या केंद्रीय कर्मचारी योजनेअंतर्गत एक पद आहे. या पदाच्या निर्मितीचा अधिकार पूर्णपणे भारताच्या मंत्रिमंडळाकडे आहे. केंद्रीय अतिरिक्त सचिव भारत सरकारचे सदस्य असतात. कशाचे? तर प्रशासन सचिवांची समिती यांना अहवाल देतो भारत सरकारचे सचिव. केंद्रीय मंत्रिमंडळ, भारताचे पंतप्रधान. कालावधी, मुदत वाढवता येते. निर्मिती 1940-85 वर्षापूर्वी. पगार 1,82,200. किमान वेतन ते कमाल वेतन किती आहे? तर 2,24,100. अतिरिक्त सचिव हे बहुतेकदा करिअर सिव्हिल सर्व्हंट असतात आणि उच्च वरिष्ठतेचे सरकारी अधिकारी असतात. या पदावर असलेले सिव्हिल सर्व्हंट अखिल भारतीय सेवा किंवा केंद्रीय सिव्हिल सर्व्हिसेसमधील असतात. या पदावरील सर्व बढती आणि नियुक्त्या थेट कॅबिनेटच्या नियुक्ती समितीद्वारे केल्या जातात. भारत सरकारच्या कामकाजात अतिरिक्त सचिव हा विभागातील एका शाखेचा प्रशासकीय प्रमुख असतो. केंद्र सरकारमधील अतिरिक्त सचिव हे भारतीय सशस्त्र दलामध्ये लेफ्टनंट जनरल किंवा मेजर जनरल PSO सारखेच असतात. संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागात लेफ्टनंट जनरल आणि समकक्ष दर्जाच्या तिन्ही सशस्त्र दलांमधील एका अधिकाऱ्याची सध्या नियुक्ती केली जाते आणि त्याला अतिरिक्त सचिव, सेना, नौदल आणि हवाई दल म्हणून नियुक्ती केली जाते. भारताच्या प्राधान्यक्रमानुसार अतिरिक्त सचिव 25व्या क्रमांकावर आहेत. बहुतेक ब्रिटिश काळात, विशेषतः 1920 ते 1940 दरम्यान, भारत सरकारचे संयुक्त सचिव हे पद केंद्रीय विभागामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च पद होते, जे फक्त भारत सरकारच्या सचिवांच्या अधीन होते. 1940 च्या मध्यापर्यंत निवडक विभागांमध्ये अतिरिक्त सचिव हे पद सुरू करण्यात आले होते, परंतु ते अद्याप सार्वत्रिक नव्हते. सर रिचर्ड टॉटेनहॅम ICS यांनी एकदा व्यक्त केले होते की, माझ्या मते संयुक्त आणि अतिरिक्त सचिव यांच्यात कार्याचा कोणताही फरक नाही किंवा असावा, परंतु केवळ वेतनाचा. अतिरिक्त आणि संयुक्त सचिव हे स्वस्त सचिव किंवा महागडे उपसचिव नसावेत. कार्यकाळ आणि नियुक्ती. कार्यकाळ. अखिल भारतीय सेवांच्या सदस्यांची नियुक्ती केवळ कार्यकाळासाठी या पदावर केली जाते. हा कार्यकाळ केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर असतो आणि तो 4 वर्षांसाठी निश्चित केला जातो. त्यानंतर ह्यांना त्यांच्या मूळ कॅडरमध्ये परत पाठवले जाते. प्रतिनियुक्तीसाठी पात्र होण्यासाठी एका नागरी सेवकाला भारत सरकारमध्ये उपसचिव आणि त्यावरील स्तरावर अनिवार्य केंद्रीय कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. केंद्रीय नागरी सेवांच्या सदस्यांची त्यांच्या सेवा संवर्गातील रिक्त पदांनुसार या पदावर नियुक्ती केली जाते आणि त्यांना पॅनलमध्ये समाविष्ट केले जाते. अधिकार, जबाबदारी आणि नियुक्ती. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ द डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. सगळ्यात वरती असतात कॅबिनेट मिनिस्टर. त्यांच्या अंडर काम करतात मिनिस्टर्स ऑफ स्टेट इफ एनी. त्यांच्या अंडर काम करतात जे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड ऑफ द डिपार्टमेंट असतात सेक्रेटरी. त्यांच्या अंडर काम करतात ॲडिशनल सेक्रेटरीज, हेड ऑफ विंग. नंतर असतात हेड ऑफ विंग, जॉईंट सेक्रेटरीज. संयुक्त सचिव त्यांच्या अंडरमध्ये काम करतात हेड ऑफ डिव्हिजन. तर डायरेक्टर्स असतात आणि डेप्युटी सेक्रेटरीज असतात. ह्या दोघांच्या अंडर काम करतात तर अंडर सेक्रेटरीज. त्यांच्या अंडर काम करतात अंडर सेक्रेटरीच्या ते असतात सेक्शन ऑफिसर्स.
नंतर असतात असिस्टंट सेक्शन ऑफिसर्स, नंतर असतात अप्पर डिव्हिजन क्लर्क, नंतर असतात लोअर डिव्हिजन क्लर्क. भारत सरकारच्या विभागाची संघटनात्मक रचना. अतिरिक्त सचिव हे त्यांच्याकडे सोपवलेल्या आणि नियुक्त केलेल्या विभागाच्या शाखेच्या स्वतंत्र कामकाजाचे आणि जबाबदारीचे आवश्यक माप असलेले संपूर्ण प्रभारी असतात. प्रशासनाचा प्रभारी अतिरिक्त सचिव मंत्रालय किंवा विभागाच्या विभागीय शाखेचा प्रमुख म्हणून सर्व प्रशासकीय अधिकार देखील वापरतो. सर्वोच्च न्यायालयात सर्व शपथपत्रे आणि प्रतिसाद दाखल करण्याची जबाबदारी अतिरिक्त सचिव आणि सहसचिवांवर असते. अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्ती आणि बदल्यांचा अंतिम अधिकार भारताचे पंतप्रधान आहेत. अतिरिक्त सचिव त्यांच्या विभागीय सचिवांना आणि मंत्री किंवा विभागीय कॅबिनेट मंत्र्यांना अहवाल देतात. पद. केंद्र सरकारमध्ये सदस्य केंद्र सरकारच्या विभाग आणि मंत्रालयांमध्ये विभागीय शाखांचे प्रमुख असतात. केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये सरकारने नामांकित केलेले संचालक मंडळ सदस्य अतिरिक्त सचिव किंवा संयुक्त सचिव दर्जाचे असतात. भारताच्या 7व्या केंद्रीय वेतन आयोगानुसार भारत सरकारमध्ये अतिरिक्त सचिवांच्या 107 पदांपैकी 98 पदांवर IAS अधिकारी आहेत. वेतन, निवास आणि भत्ते. 2 प्रकारचे पासपोर्ट आहेत. भारतीय राजनैतिक पासपोर्ट आणि अधिकृत पासपोर्ट सामान्यतः अतिरिक्त सचिव GOI म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांना जारी केला जातो. भारत सरकारचे सर्व अतिरिक्त सचिव राजनैतिक पासपोर्टसाठी पात्र आहेत. त्यांना शहरी विकास मंत्रालय, इस्टेट संचालनालय कडून दिल्लीतील न्यू मोती बाग सारख्या भागात टाईप 5 D2 अँड D1 आणि टाईप 6 ते C2 अपार्टमेंट दिले जातात. या पदावरील वेतन हे मेजर जनरल पदाच्या प्रिन्सिपल स्टाफ ऑफिसर्स PSO आणि PSO नसलेल्या काही अधिकाऱ्यांच्या समतुल्य आहे, परंतु भारतीय सशस्त्र दलात लेफ्टनंट जनरल आणि समकक्ष पदांवर आहेत. अतिरिक्त सचिव भारत सरकार मासिक वेतन आणि भत्ते. 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन दरमहा 1,82,200 किमान वेतन दिलं जातं, तर ते वेतन 2,24,100 कमाल वेतनपर्यंत दिलं जाऊ शकतं. वेतन मॅट्रिक्सवरील पातळी 15 पर्यंत दिली जाते. सुधारणा आणि आव्हाने. अतिरिक्त सचिव पदावर किंवा पदावर एम्पनेलमेंट नसल्याने IAS नसलेल्या नागरी सेवांनी भारत सरकारकडे असंख्य वेळा तक्रार केली आहे. पार्श्वनोंद. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात प्रवक्ता आणि पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार नावाचे एक नवीन पद निर्माण करण्यात आले, जे पंतप्रधान कार्यालयात या पदाच्या समतुल्य होते, जिथे संजय बारू यांनी 2004 ते 2008 पर्यंत सेवा बजावली होती. 1940 च्या दशकाच्या सुरुवातीला ब्रिटिश भारतात अतिरिक्त सचिव पदाचा उदय झाला, मुख्यतः दुसऱ्या महायुद्धादरम्यान. वाढत्या प्रशासकीय गुंतागुंतीला प्रतिसाद म्हणून 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर प्रमाणित केंद्रीय सचिवालय चौकटीचा भाग म्हणून ते अधिक औपचारिकपणे संस्थात्मक बनले.